पक्षी एकदा त्यांनी एक सोडलं पण तो हिरवागार झालाय झालेला गवत आणि अजून काय त्यांनी माहिती का प्राणी पक्षी मस्ती करून इकडून तिकडून धावतायत. बिचारा डोंगरदादाला फार वाईट वाटलं. रडूही लागलं. त्याला वाटायचं कधी माझं स्वप्न पूर्ण होणार. मग एके दिवशी त्या डोंगरावरून पळे उडत जात होते. एकदम मोठे नव्हतं बरं का, एकदम छोट्या छोट्या पिटुकल्या होत्या. म्हणजे ती कोणाली होती हिरवी परीने डोंगरदादा हळूच पळत केलं. काय गंमत, सगळा डोंगर हिरवागार झाला. गवत गवळी झाड गवळी पाठोपाठ वेली पण सुद्धा आल्या. मग कोंडात गुलाबी आणि लाल काय गुलाबी परीने हल्ला बनवले आणि पुन्हा चालू झाली आणि गवतावर फुलं डोलू लागली. आणि मग कोणाला पहिल्यांदा पांढरी कलगी टपकिली. तिने काय चालू केले असेल सांगा सांगा सांगा. बरोबर तिने आपली ती काठी फिरवली आणि डोंगरदादाला हळूच स्पर्श केला आणि मग त्याच्यावर मोठा ओला वाहू लागला होता. खल 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 खल. मग पांढरी कलगी टपकिली. सगळे परी आकाशात गायब झाले आणि सगळे परी मग खुश झाले. आता पऱ्यांचा होता राजकुमारचा नंबर आणि मग तुमच्या मुलाला छोट्या छोट्या विश्वा बनवायचं होतं.